नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण रयत प्रज्ञाशोध परीक्षा सन 2016 या वर्षीचा गणित विषयाचा पेपर सोडवून घेणार आहोत. तर त्यातील प्रश्न पहिला, इफ 15/23 इज इक्वल टू x इंटू 21/161 देन x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची किंमत आपल्याला इथे काढायची आहे. तर त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 105, दुसरा पर्याय आहे 2205, तिसरा पर्याय आहे 5 आणि चौथा पर्याय आहे 7. तर आता इथं आपल्याला जे उदाहरण दिले त्याच्यामध्ये प्रथमतः 15/23 आणि 1 या बाजूला x गुणिले 21 भागिले 161 हे दोन्ही गुणोत्तरं समान आहेत. मग गुणोत्तरं जर समान असतील तर छेदाला ज्या संख्येने गुणले आहेत त्याच संख्येने अंशालाही गुणलेलं असतं. मग इथं जर आपण लक्षात घेतलं तर 23×7 161 म्हणजे 23चा पाढा 7पर्यंत म्हटला तर 161 आपल्याला मिळते. तसंच मग वरतीसुद्धा आपल्याला ज्या संख्येने खाली गुणले त्याच संख्येने वरती. मग खाली आपण 23×7 161 तर 15×7 किती येणार, 15×7 म्हणजे आपल्याला इथं अपेक्षित किती असणार आहे, x गुणिले 21 या जागी किती असणार आहे, 15×7 याचा अर्थ आपल्याला या x गुणिले 21 या जागी किती अपेक्षित आहे, 105. आणि हे 105 कधी येऊ शकतं, 21 गुणिले x म्हणजेच 21×5 105. एक्सची किंमत किती असेल, x बरोबर 5. याप्रमाणे हे आपल्याला चटकन कमी वेळात उदाहरण सुटू शकतं. याचीच दुसरी पद्धत आहे, आपल्याला तिरकस गुणाकार करून पण त्याला वेळ जाणार आहे आणि आपल्याला RTS परीक्षेला कमीत कमी वेळात आपल्याला उत्तरापर्यंत पोचायचे. तर गुणोत्तर जेव्हा समान असतात त्यावेळेस ज्या संख्येने खाली छेदाला गुणून आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक जसा आपण मिळवतो त्याप्रमाणे इथं 23×7=161, तसंच त्याप्रमाणे 15×7=105. 105 येण्यासाठी 21ला आपल्याला कितीने गुणावं लागेल, 5ने. म्हणजेच एक्सच्या जागी उत्तर किती असेल, 5.